गोष्टीचं अनुसंधान मला ध्यानामध्ये आणावं। महाराज त्या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा असला त्या ठिकाणी कार्यक्रम, लक्ष्मणाला महाराज असताना त्या ठिकाणी शक्ती लागली। रावण असताना राजा रावण आपल्या असताना लंकेमध्ये महाराज असताना पळून गेला। भगवान प्रभू रामचंद्र असताना त्या ठिकाणी पळत्याच्या पाठी महाराज माग महाराज असताना लागत नाही। प्रभू रामचंद्राने जाऊ द्या म्हणले, रावणाला असताना पुन्हा बघून घेऊ, पण बंधू लक्ष्मण असताना युद्धामध्ये जमिनीवर ते पडला ना, मग महाराज त्याला असताना सावध करावं लागल। त्याची असणारी काय स्थिती आहे, महाराज ती पाण्यासाठी असताना त्या ठिकाणी आले, पाहिलं लक्ष्मणाकडे दुःख असताना त्या ठिकाणी करू लागले। मग महाराज असताना त्या ठिकाणी नाथमहाराज सांगतात की लक्ष्मण बंधू जमिनीवर ते निश्चित महाराज असताना पडले, पण त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र जगाची पालनहारक महाराज सर्व असताना त्या ठिकाणी सामर्थ्य भगवंतामध्ये प्रभू रामचंद्रामध्ये। मग भगवान प्रभू रामचंद्राच्या आज्ञेविना आधी तो भगवंत म्हणतात की मी जर काही महाराज असतो त्या ठिकाणी कार्य केलं ना, सर्व कार्य करता मी, सर्वांचा बुद्धिदाता असताना त्या ठिकाणी मी आहे, माझ्या असताना आज्ञेच्या व्यतिरिक्त महाराज असताना त्या ठिकाणी काही होत नाही। झाडाचं पान सुद्धा माझ्या असताना आज्ञेशिवाय त्या ठिकाणी हलू शकत नाही। मग महाराज असताना लक्ष्मण बंधूचे प्राण त्या ठिकाणी कसे जातील, काय असतं त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी असं होऊ शकत नाही की त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूचा प्राण असताना त्या ठिकाणी जाईल। पण महाराज इतकं असून सुद्धा सर्व जगाला चालवणारा असणारा प्रभू रामचंद्र, पण महाराज असताना त्या ठिकाणी विचार केला। नाथमहाराज असताना सांगतात एवढं सामर्थ्य जरी असतं तरी महाराज तुम्हाला आम्हासाठी असताना भगवंतानं काय केलं, आपल्या बंधूचं लक्ष्मण बंधूचं असताना डोकं आपल्या मांडीवरती असताना त्या ठिकाणी घेतलं, आणि किती प्रेम असताना आपल्या भावावरती बंधूवरती त्या ठिकाणी आहे ना, म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी ते प्रेम व्यक्त करण्यासाठी दुःख स्थिती असताना भगवंताला कशी झाली, भगवान प्रभू रामचंद्र कसं दुःख महाराज असताना त्या ठिकाणी करू लागले, ती आमच्या असताना त्या ठिकाणी नाथ महाराज असताना सांगतात की लौकिकासाठी बंधू बंधूच्या प्रेमासाठी अहो कोणीही म्हणावं म्हणलं पाहिजे त्या ठिकाणी की लहाना भाऊ असताना त्या ठिकाणी दुःखामध्ये होता ना, मग जगाचा असताना पालनहार महाराज असतो प्रभू रामचंद्र, त्यांना किती दुःख महाराज असतं त्या ठिकाणी भगवंताला झालं, त्या भावानं भावाविषयी किती तळमळ महाराजांनी त्या ठिकाणी केली, कसं रामचंद्राचं असतं आपल्या लहान्या बंधूवरती असतं प्रेम होतं, हे लोकांना महाराजांनी रामचंद्राकडून असतं त्या ठिकाणी शिकावं, म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी भगवंतांना असतं त्या ठिकाणी लीला असतरी मांडली, दुःख महाराजांनी त्या ठिकाणी करू लागले, कशा रीतीने असतं करू लागले पुढे सांगतात. बोलण्यासाठी भगवंतांना असतं लक्ष्मण बंधूला असतं मूर्छित पडलेल्या लक्ष्मण बंधूला बोलण्यासाठी आरंभ महाराज असताना केला. लक्ष्मणा आपण दोघे असताना कसे आहोत, एकमेकाचं असतं प्रेम आपलं असतं त्या ठिकाणी कसं आहे, दोन जीव जरी असले दोन शरीर जरी असले तर प्राण मात्र महाराज असतं त्या ठिकाणी एक आहे. आपण दोघे एकमेकासाठी असतं, मला वनवास होता तुला नव्हता लक्ष्मणा, पण तू माझ्या प्रेमासाठी माझ्या सेवेसाठी असतं घरात आला त्याग केलाच लक्ष्मणा, आई वडिलांचं वचन स्मृती महाराज असतं त्या ठिकाणी व्हावी म्हणून माझ्यासाठी लक्ष्मणा तू त्या ठिकाणी मनामध्ये आलास लक्ष्मणा. प्रभू रामचंद्र असताना बोलू लागले. ऐक म्हणलं त्या ठिकाणी लक्ष्मणा तुझा जर प्राण गेला ना लक्ष्मणा तर मला अस्त्र कशाची ही महाराज अस्त्र त्या ठिकाणी चाड नाही म्हणाले, माझाही प्राण मी ठेवील का नाही म्हणाले, स्वतः माझा प्राण ठेवणार नाही मग इतरांचा अस्त्र त्या ठिकाणी काय सांगतो लक्ष्मणा, म्हणून अस्त्र तू गेल्यानंतर मला सुख कोणतंही लाभणार नाही असं प्रभू रामचंद्र महाराज त्या ठिकाणी बोलू लागले. परमेश्वर्य बुडाले यश सर्व बंधू बुडाला म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझा अस्त्र जे काय सूर्य माझा अस्त्र जे काय धैर्य रे लक्ष्मणा, जर तू माझ्यापासून दूर गेला ना तर सर्व माझं महाराज अस्त्र त्या ठिकाणी कार्य याला अस्त्र त्या ठिकाणी गेलं असं भगवंताचं महाराज अस्त्र लक्ष्मण बंधू बद्दल असतं त्या ठिकाणी म्हणणं महाराज अस्त्र येऊ लागले. बुडाली माझी प्रतिकृती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बंधू निश्चिंती अंतरना. लक्ष्मणा तू जर माझ्यापासून दूर गेला ना तर माझी शौर्य शक्ती असते त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी गेली. मी जे बोलत होतो
की राम अस्त्र त्या ठिकाणी एक उचकीत महाराजास्त्र जी शौर्य होती, जी कीर्ती होती, जी मी कार्य करत होतो ते सर्व लक्ष्मणातून जर माझ्यापासून दूर गेला ना तर सर्व माझा अस्त्र त्या ठिकाणी बुडालं लक्ष्मणा म्हणणं भगवंताचं. एकसे अंधारी घातले कापती थरथरी धनुष्य न धरवे करी धीर निर्धारी न धरवे. सात महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगतात, महाराजास्त्र भगवंताच्या हातपाय अस्त्र त्या ठिकाणी चलचल कापून आले. महाराजास्त्र त्या ठिकाणी डोळे अस्त्र त्या ठिकाणी गरगरा अस्त्र फिरू लागले. महाराज दाता अस्त्र तुडतुडा अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागले. महाराज गलित गात्र अस्त्र भगवंत त्या ठिकाणी अस्त्र दुःख स्थितीमध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाले. लक्ष्मणाचा विरह महाराज अस्त्र त्या ठिकाणी करू लागले. जाती विकळ मतिल स्मरे आळो माळ वाचा जातचे पाबर तळ तळ कापत. महाराज भगवंताला इतके असणारे आपल्या लहान्या बंधूविषयी असणारे इतकी तळमळ वाटू लागली, इतकं दुःख महाराज असतं त्या ठिकाणी केलं की नाथ महाराज असतं सांगतात भगवंताची चलचल हातपाय कापू लागले. बोबडी महाराज असतं त्या ठिकाणी ओळू लागले. कोणतं कार्य असतं त्या ठिकाणी करायचं याचा अस्त्र विसर प्रभू रामचंद्र महाराज असतं त्या ठिकाणी पडला आणि भगवंत असतं त्या ठिकाणी निशब्द महाराज असतं त्या ठिकाणी झाले. अंगाला घाम असतं भगवंताच्या अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहे. आता माझा युद्धांचे कार्य कोण यश कोण गे आपण कोण कार्य वधून रावण बंधू लक्ष्मण प्रभू रामचंद्र अस्त्र त्या ठिकाणी बोलणारे आता मला अस्त्र युद्धाची चाड आहे का? मला अस्त्र आता युद्धाची चाड महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाहीये. आणि रावण मारण्याचं मला विजयाचं महाराज अस्त्र जे काही कौतुक भेटणार ते सुद्धा कौतुक अस्त्र मला त्या ठिकाणी नाहीये. जर माझाच लहाना बंधू त्या ठिकाणी माझ्यापासून जर दूर जात असेल ना मला कोणत्याही गोष्टीची महाराज अस्त्र त्या ठिकाणी रुची नाहीये, गोडी नाहीये असं दुःख महाराज अस्त्र प्रभू रामचंद्र करू लागले. चाड नाही विजय प्रती चाड नाही द्रती गती चाड नाही यशाकृती बंधुनी स्थिती अंतरला. बंधू जर माझा लक्ष्मण बंधू जर माझ्यापासून दूर गेला ना तर मला चाड कशाचीच नाहीये. मला अस्त्र त्या ठिकाणी लोकांना माझं नाव अस्त्र त्या ठिकाणी गावं, मी युद्ध अस्त्र त्या ठिकाणी जिंकावं, रावणाला मी अस्त्र त्या ठिकाणी मारावं, त्रिलोक्यामध्ये माझं नाव व्हावं. माझी कशामध्येही आवड नाही, मला कशामध्येही सुख नाहीये. भगवंत अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. देविताची चाड कोण उभ्यास मी सांडीन प्राण या दिन्याच्या सुख कोण बंधू लक्ष्मण तरला. भगवंत अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले की महाराज इथं जाऊ द्या म्हणून लागले. अहो जिवंत राहण्याचीच मला अस्त्र त्या ठिकाणी चाड नाहीये. लक्ष्मण जर माझ्यापासून दूर गेला ना यश कीर्ती तर लांबच राहू द्या म्हणून लागले. पण मी जिवंत त्या ठिकाणी असणार राहणार नाही. मी माझ्या प्राणाचा त्याग महाराज अस्त्र त्या ठिकाणी करीन. मला लक्ष्मणा बिना महाराज अस्त्र त्या ठिकाणी सुख अस्त्र त्या ठिकाणी भेटणार नाहीये. भगवंत अस्त्र बोलू लागले. धाव पावरे लक्ष्मणा कार करीतो सी प्रयाणा मजा सोडोनी देव जीव वदन कोण्या साना जातो. भगवंत अस्त्र लक्ष्मणाची विनवणी करू लागले. लक्ष्मणा धाव पावरे बाबा तुझ्याशिवाय मला अस्त्र त्या ठिकाणी कोणी नाहीये. मला अस्त्र त्या ठिकाणी एकटा सोडून लक्ष्मणा तू अस्त्र का दूर गेला? मला अस्त्र एकट वनामध्ये का लक्ष्मणा तू या ठिकाणी मला सोडलंस? तू माझ्यापासून दूर का गेला लक्ष्मणा? लवकर अस्त्र त्या ठिकाणी ये. मला अस्त्र तू अस्त्र त्या ठिकाणी भेट दे. मला अस्त्र उठून मला एकदा अस्त्र तू दादा म्हण लक्ष्मणा. तुझ्या विना मला अस्त्र त्या ठिकाणी सुख नाहीये. तर मला अस्त्र म्हणायला लागून राहिली ना लक्ष्मणा उठ असं म्हणणं भगवंताचे महाराज येऊ लागले. मी पडला श्रेय उपवासी मनोनी रुसना जातोशी युद्ध करिता मागलासी मनोनी जाशी विसंवया. लक्ष्मणा तू अस्त्र वनामध्ये 14 वर्ष महाराज अस्त्र त्या ठिकाणी उपाशी अस्त्र त्या ठिकाणी राहिला म्हणून का रुसला का रे बाबा? तुला अस्त्र मी एकदा सुद्धा म्हणाला लक्ष्मणा जेवलास का, काही खाल्लंस का म्हणून तुला अस्त्र थकवा आला का लक्ष्मणा? तुला भूक अस्त्र त्या ठिकाणी लागली, तुला मी काय म्हणून राग अस्त्र त्या ठिकाणी आला का? तू युद्धामध्ये युद्ध इतक्या दिवस अस्त्र त्या ठिकाणी इंद्रजिताला मारलं, इतकं युद्ध केलं म्हणून तुला थकवा आला का? आता
आता विश्रांती घेण्यासाठी अस्त्र शोध, आम्हाला तू लक्ष्मणा गेला का असं म्हणणं भगवंताचं लक्ष्मण बंधूला येऊ लागलं. इंद्रदेवता सारे कारण योधारणे श्रमलासी स्वा करिता धुंदा ही सीता बोलली अपवादा त्याही शादा मानी रे. हो लक्ष्मणा, तू कार्यच महाराजास्त्र इतकं महान केलंस की काय सांगावं म्हणून लक्ष्मणा. तुला इंद्रजित मारताना अस्त्र जे कष्ट झाले, इंद्रजित भगवंत अस्त्र त्या ठिकाणी सांगून आले की इंद्रजित कोणाच्या नाही मारला जात नव्हता. इंद्रदेवाला ब्रह्मदेवाचं अस्त्र वरदान होतं. 14 वर्ष अस्त्र वनवासात त्या ठिकाणी उपवासी असणाराचं. पुन्हा 14 वर्ष महाराजास्त्र झोप घ्यायची नाही. पुन्हा महाराजास्त्र त्या ठिकाणी उपवासी राहून ब्रह्मचर्य व्रत महाराजास्त्र त्या ठिकाणी पाळायचं. म्हणून इतकं कष्ट तुला अस्त्र त्या ठिकाणी लागलं लक्ष्मणा. लक्ष्मणा इंद्रजिताला मारण्यासाठी युद्ध करताना तुला दम आला का? तू थकलास का म्हणून माझ्यापासून दूर गेला का? का लक्ष्मणा तू अस्त्र त्या ठिकाणी तुझी महाराजास्त्र जी काही माझी सीता तू तुझी काही भावजई आहे ती अस्त्र तुला वाईट बोलली म्हणून त्याचा राग आला का लक्ष्मणा? आणि मला सोडून अस्त्र त्या ठिकाणी तू दूर माझ्यापासून गेला का लक्ष्मणा असं म्हणणं महाराजास्त्र भगवंताचं काकृतीनं अस्त्र आमच्या लक्ष्मण बंधूला महाराज येऊ लागले. लक्ष्मणा ये रे बाबा, मला अस्त्र असं एकटं सोडून अस्त्र लक्ष्मणा तू जाऊ नको. मी अस्त्र मला अस्त्र एकटामध्ये अस्त्र एकटा मनामध्ये या युद्धभूमीमध्ये सोडून अस्त्र तू त्या ठिकाणी जाऊ नको लक्ष्मणा. तू गेल्यानंतर मी एकटा या ठिकाणी अस्त्र पडलो. मला एकाकी सोडून अस्त्र लक्ष्मणा तू माझ्यापासून दूर जाऊ नको लक्ष्मणा. तू माझ्यासोबत अस्त्र त्या ठिकाणी बोल. ये लक्ष्मणा, ये लक्ष्मणा असं युनवणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण आमच्या अस्त्र प्रभू रामचंद्र लाल्या भावाला अस्त्र बंधूला अस्त्र त्या ठिकाणी कळकळून म्हणू लागले महाराज. लक्ष्मणा तू जर नाही आला ना बाबा आणि तू जर नाही उठला, तू जर मला अस्त्र त्या ठिकाणी नाही बोलला नव्हतं, मी अन्न पाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी खाणार नाही. मी अस्त्र त्या ठिकाणी अयोध्येला जाईल का नाही म्हणाले. मी एकटा अस्त्र त्या ठिकाणी अयोध्येला जाणार नाही लक्ष्मणा. उभ्या उभ्या मी अस्त्र त्या ठिकाणी माझ्या प्राणाचा त्याग करीन लक्ष्मणा. धाव पाव लक्ष्मणा, ये माझ्याशी अस्त्र तू त्या ठिकाणी बोल लक्ष्मणा. अशी भगवंत महाराजास्त्र युनवणी लक्ष्मण बंधूला अस्त्र करू लागले. लक्ष्मणा मला अस्त्र आता सिद्ध लागत का? तू जर माझ्यापासून दूर गेला ना लक्ष्मणा, मला सिद्ध अस्त्र त्या ठिकाणी लागत नाही. मी अयोध्येला अस्त्र त्या ठिकाणी जाणार नाही. कोणतं तोंड अस्त्र त्या ठिकाणी घेऊन अस्त्र अयोध्येला जाऊ? आणि काय प्रश्न महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझ्या माता मला अस्त्र विचारतील, त्यांना अस्त्र कोणतं उत्तर देऊ? ते विचारतील मला अस्त्र लक्ष्मण कुठे, तर त्यांना काय उत्तर देऊ? कोणतं तोंड मी अस्त्र दाखवू? म्हणून लक्ष्मणा धाव वागा लवकर अस्त्र बंधू त्या ठिकाणी मला अस्त्र त्या ठिकाणी बोल असं महाराज अस्त्र प्रभू रामचंद्र आपल्या लहान्या भावाला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. गेला सर्व त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र कोणाला लक्ष्मण बंधूला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. लक्ष्मणा मी अयोध्येला गेलो ना तर शत्रुघ्न बंधू अस्त्र त्या ठिकाणी मला म्हणतील. काय म्हणतील? आमचे लक्ष्मण बंधू अस्त्र त्या ठिकाणी कुठं अस्त्र त्यांना अस्त्र सोडलं, कुठं अस्त्र लक्ष्मण बंधू अस्त्र त्या ठिकाणी गेले. मला नाही लक्ष्मणा सांगता येणार, मला त्या ठिकाणी नाही बोलता येणार. कोणतं तोंड मी अस्त्र सर्वांना त्या ठिकाणी दाखवू? सर्व जीवांचा आकांत तू असताना त्या ठिकाणी लक्ष्मणा करू नको. उठ अस्त्र लक्ष्मणा. म्हणून प्रभू रामचंद्राचं लक्ष्मण बंधूला महाराज अस्त्र येऊ लागले. काय महाराज अस्त्र गोडी म्हणाले जिन्याची. भगवंत म्हणाले माझा अस्त्र लक्ष्मण बंधू मला अस्त्र त्या ठिकाणी सोडून गेला ना, मला गोडी ही कोणतीही नाही. गडबडा महाराज अस्त्र भगवान प्रभू रामचंद्र त्या रणभूमीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी लोळू लागले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी दुःख स्थिती अस्त्र करू लागले, वळू लागले. महाराज अस्त्र
बंधूसाठी असतं प्रभू रामचंद्र. स्थळाची हाके डोईची ती धरली ते विकळ जाता सर्व सामर्थ्य तुझे तेथे धरी. हो महाराज अशा रीतीने दुःख करत असताना लक्ष्मण बंधूला असताना अशा दुःखामध्ये विडामध्ये बोलत असताना भगवंताच्या हातपाय मारत असताना कापू लागले. गणित गात्रा असते भगवंत त्या ठिकाणी असताना झाले मुगडे असते त्या ठिकाणी ओळू लागले. भगवंत रणभूमीमध्ये लोळू लागले. महाराज मूर्ती ओळ पडणार तेव्हा असताना जवळ सुशेन महाराज असताना त्या ठिकाणी होते. सुशेन महाराज असताना त्या ठिकाणी जवळ होते. हात असताना भगवंताचा धरला आणि काय महाराज सुशेन महाराज त्या ठिकाणी बोलू लागले. की धर्याचा तंबा पडता की तारू समुद्री बुडता झाला संग्रहाचा सुजन. कशा रीतीने महाराज असते त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र रणभूमीमध्ये पडणार लक्ष्मण बंधूच्या दुःखामध्ये पडणार तेव्हा असताना कशा रीतीनं सुशेन महाराजांना प्रभू रामचंद्राला सावध महाराज असताना त्या ठिकाणी केलं. कसं सावरलं म्हणाले की त्या ठिकाणी असताना एखादा असताना डोंगर महाराज असताना त्या ठिकाणी घसरावा पण कोणीतरी त्याला असताना धीर महाराज असताना त्या ठिकाणी द्यावा किंवा असताना त्या ठिकाणी म्हणून एखादा असताना महाराज समुद्र असताना गडगडची वरती महाराज असताना त्या ठिकाणी आलेली आणि त्याच्यावरती एखादी नाव महाराज असताना त्या ठिकाणी चालते पण मोठी लाट आली आणि तीन नाव असताना त्या ठिकाणी बुडाले महाराज. पण बुडता बुडता कोणी असताना त्या ठिकाणी यावं त्या नावेला बुडता बुडता वाचवावं महाराज. तशा रीतीनं असताना त्या ठिकाणी सुशेन महाराजांना असताना त्या ठिकाणी काम केलं. भगवंताला असताना सावरण्यासाठी धीर महाराज असताना त्या ठिकाणी दिला म्हणतात. महाराज त्या ठिकाणी असताना काय म्हणले आमच्या स्त्रीनाथ महाराज सांगतात की कसं सुशील महाराजांना कसं कार्य केलं की त्या ठिकाणी 12 वर्ष असताना त्या ठिकाणी एखादा व्यक्ती महाराज असताना 2-4 दिवसांना असताना उपाशी असावा आणि त्याला असताना मिष्टांनाचं जेवण असताना एखाद्या माऊलीला असताना त्या ठिकाणी द्यावं. त्याला असताना कसा आनंद होतो किंवा त्याचं असताना कसं कार्य होतं किंवा असताना म्हणून त्या ठिकाणी 12 वर्ष असताना किंवा 2 वर्ष असताना त्या ठिकाणी पाऊस नाही पडला आणि पाऊस नाही पडला दुष्काळ असतो त्या ठिकाणी पडला किंवा असतो त्या ठिकाणी पोटऱ्यात आलेला असतो पीक आहे आणि ते असतो पावसाविना महाराज असतो त्या ठिकाणी सुकू लागलं आणि त्या ठिकाणी असतो सुकत असताना पाऊस असताना पडावा किती महाराज असतो त्या धान्याला असतं धानाला असतं ताव महाराज असतो त्या ठिकाणी येतो तसं कार्य महाराज असतो त्या ठिकाणी झालं. सुशेन महाराजांना तसं महाराज असतो त्या ठिकाणी त्या पावसानं जसं कार्य केलं जसं भुकेलेला अन्न दिल्यानंतर असतं तसं कार्य महाराज असतो त्या ठिकाणी सुशेन महाराजांचे गुण महाराज असतो त्या ठिकाणी झाले म्हणतात. स्वामी रघुनंदना तू सर्वदा पण सावधान बंधू वासना जान ज्याने मना धरी तोसी श्रीराम जय राम जय जय राम. त्या ठिकाणी असतं कोण आमच्या असतं सुशेन महाराज भगवंताला असतं त्या ठिकाणी सांगू लागले भगवंता सावध असतं त्या ठिकाणी व्हा तुम्ही असं वेड्यावाने असतं त्या ठिकाणी का वागता तुम्हाला असतं पूर्ण ज्ञान आहे महाराज तुम्हाला असतं माहित आहे तुम्हाला सर्व माहित असून तुम्ही सुद्धा असं का महाराज असतं त्या ठिकाणी करायला तुम्हाला मागचं पुढचं सुद्धा कळतं महाराज तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही सर्व काही गुण संपन्न असून तुम्ही असे का विकळ झाल्यासारखं असतं त्या ठिकाणी वागता का असतं तुम्ही जास्त मनावर ते घेता. लक्ष्मण बंधूचा जास्त विचार असतो तुम्ही त्या ठिकाणी का करता की लक्ष्मण बंधू मला सोडून गेला नाही भगवंता सावध असतं त्या ठिकाणी वा म्हणणं असतं सुशेन महाराजांचं येऊ लागलं. त्या ठिकाणी असतं म्हणून भगवंता तुम्ही असतं त्या ठिकाणी काय करायला महाराज चिंता असतं धरायला आवळी चिंता असतं त्या ठिकाणी चांगल्या माणसाला झोप येऊ देत नाही महाराज म्हणून असतं महाराज तुम्ही विनाकारण असतं चिंता करू नका विचार करा म्हणाले पण चिंता महाराज असतं त्या ठिकाणी करू नका भगवंता सावध असतं त्या ठिकाणी व्हा म्हणाले. नाही पंचत्व पावला नाही याचा प्राण गेला जीवाना इतने सेम भरला नाही मला सर्वथा. सुशेन महाराज भगवंताला बोलले भगवंता एकदा असताना लक्ष्मण बंधूकडे असताना त्या ठिकाणी बघा ना म्हणाले या लक्ष्मण बंधूचा असताना प्राण गेला का
नाही म्हणले महाराज. याचा अस्त्र श्वास बंद झाला का नाही म्हणले. श्वास अस्त्र त्या ठिकाणी बंद झाला नाही, प्राण अस्त्र त्या ठिकाणी गेला नाही. प्राण गेल्यानंतर माणूस अस्त्र कसा दिसतो, त्याचे अस्त्र इंद्रिय महाराज अस्त्र कसे होतात काय होतं, म्हणून महाराज त्या ठिकाणी कार्य कसं असतं कसं कार्य होतं त्या ठिकाणी सुषेण महाराज अस्त्र सांगून आले. भगवंता सावध अस्त्र वा. लक्ष्मण बंधूला अस्त्र त्या ठिकाणी काहीही झालं नाहीये म्हणून अस्त्र प्रभू रामचंद्राला सुषेण महाराजाचं येऊ लागले. विशीर्ण निश्चयाच्या वदन नाही पालटले देह चिन्ह नाही काय मात्र जान जीवे लक्ष्मण जीतसे. भगवंता तुम्ही अस्त्र काळजी करू नका. एकदा लक्ष्मण बंधूकडे अस्त्र त्या ठिकाणी पहा. याचे अस्त्र त्या ठिकाणी जी काय महाराज अस्त्र काय आहे काय अस्त्र महाराज काही अस्त्र पडले नाही. याचे अस्त्र इंद्रिय आकडून गेले का नाही बोलले. याचे अस्त्र इंद्रिय महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाकून अस्त्र गेले. पुन्हा भगवंताची कांती मेलेल्या माणसाचं लक्षण अस्त्र जसं असतं तसं लक्ष्मण बंधू मध्ये एकही महाराज अस्त्र त्या ठिकाणी लक्षण नाहीये महाराज. म्हणून महाराज अस्त्र या लक्ष्मण बंधूला त्या ठिकाणी काहीही झालं नाहीये. तुम्ही अस्त्र भगवंता दुःख करू नका पहा म्हणू लागले. काही लक्ष्मण बंधूला झालं नाहीये असं म्हणणं महाराज सुषेण महाराजाचं प्रभू रामचंद्राला येऊ लागलं. श्रीराम पाय सावधान सुप्रसन्न याचे वदन पद्मदळा सारखे जान मुख चिन्ह. भगवंता इकडे बघा म्हणले महाराज अस्त्र लक्ष्मण बंधूंच्या मुखाकडे अस्त्र तुम्ही बघा म्हणले. पद्मदळ म्हणजे महाराज अस्त्र त्या ठिकाणी जसे अस्त्र गुलाबाच्या पाकळ्या असतात ना पाकळ्या तसं लक्ष्मण बंधूचं अस्त्र त्या ठिकाणी मुख आहे म्हणले. यांच्या मुखावर ते काही अस्त्र चढले नाही. यांचं अस्त्र काहीच महाराज अस्त्र एकही लक्षण अस्त्र त्या ठिकाणी महाराज काळपट अस्त्र त्या ठिकाणी काहीही झाले नाही. सुंदर अस्त्र मुख आहे अस्त्र त्या ठिकाणी चेहरा आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी मृत माणसाचे अस्त्र त्या ठिकाणी जे काही लक्षण ते लक्ष्मण बंधूचे अस्त्र त्या ठिकाणी देहावरती कोणतंही एकही चिन्ह महाराज अस्त्र त्या ठिकाणी दिसत नाही. लक्ष्मण बंधूला अस्त्र त्या ठिकाणी काहीही झालं नाही. भगवंताला म्हणणं अस्त्र आमच्या सुशील महाराजाचं येऊ लागलं. कुमारयाच्या कर कमळ चितवन लागती चरण तळ तव तवित नेत्र युगळ नट मन विकळ राम. त्या ठिकाणी भगवंता तुम्ही अस्त्र काय करा लक्ष्मण बंधूकडे अस्त्र त्या ठिकाणी बघा. हो मृत झालेल्या माणसाकडे अस्त्र डोळे उघडून बघा वाटत नाही. महाराज अस्त्र त्याची भीती अस्त्र त्या ठिकाणी वाटते. महाराज काही जण बघायला मी जात नाहीत. महाराज नको म्हणते आधीच तसं दिसत होतं पण आता कसं दिसत. म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी सुकुमार अस्त्र आमच्या लक्ष्मण बंधूचा अस्त्र चेहरा आहे. महाराज कोमल अस्त्र त्या ठिकाणी सर्व काही महाराज अस्त्र कांती तेजमय. भगवंता तुम्ही अस्त्र काळजी करू नका लक्ष्मण बंधूला काही झालं नाहीये. प्राणहीन पै शरीर याचे न देखो साचार